त्याला अजिबात फाटे फोडू नका, तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची. मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात. सांगू इच्छितो, मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे. या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. बरोबर. आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत. त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरात समोर आणल्या. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. काय संबंध आहे त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे. काय ते संस्थापक म्हणून त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत. त्यांनी समोर अमित शहाचा फोटो टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे. त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? अजिबात नाही. पण ते करतायत याचं कारण अमित शहाना हवं आहे. मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसात भ्रम निर्माण व्हावा, मराठी माणसाच्या एकजुटीचे तुकडे पडावेत, हे अमित शहा आणि मोदींचं एक स्वप्न आहे आणि ते पार करण्यासाठी हे जे एसएमसी गट वगैरे आहेत त्यांनी आनंद दिघे साहेबांचा आमच्या फोटो टाकलेला आहे. आनंद दिघे हे काय शिवसेना प्रमुख नव्हते ना, लक्षात घ्या. आनंद दिघे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते.